नमस्कार मंडळी. बऱ्याच वेळेला काय होतं, मुलांना शाळेत न आल्यावरती किंवा मधल्या वेळेमध्ये सारखी भूक लागते. त्यांना काहीतरी वेगळं खायला हवं असतं. मग अशा वेळेस हे रव्याचे रोट किंवा रव्याचे बिस्किट तुम्ही घरच्या घरी सहज करू शकता. अगदी सोपे आहेत करायला, काहीही वेळ लागत नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. स्वागत आहे तुमचं मनीषाज रेसिपीमध्ये. आज आपण पाहूयात रव्याचे खुसखुशीत असे रोट किंवा रव्याचे बिस्किटही म्हणता येतील. अशाच पद्धतीने सगळ्यांना आवडतील. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर पहिल्यांदा असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर चला तर सुरुवात करूया. इथे रव्याचे रोट करण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. तुम्हाला मैदा नको असेल तर गव्हाचं पीठ घेऊ शकता. 2 मोठे चमचे इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि 1 वाटी पिठी साखर घ्यायची. ड्रायफ्रूट्स हे घालायचे भरपूर असे आणि 1 चमचाभर घालायची खसखस, चिमूटभर मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा. आणि इथे मी 2 मोठे चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तूप हे आपल्याला वितळवायचं नाही, घट्टच असं तूप घ्यायचं आहे. ही जी वाटी आहे ना छोटी, ही वाटी पूर्ण भरून घेतलेली आहे. साधारण जे मोठे चमचे असतात ना 2, ते पूर्ण भरून. आता हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तूप वगैरे साखर आपण जे याच्यात जिन्नस घातलेले आहेत ते व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्या, म्हणजे तूप सगळीकडे लागेल. त्यानंतर इथे मी अर्धा फुलपात्रापेक्षा कमी दूध घेतलेलं आहे. सुरुवातीला मी थोडंच दूध वापरणार आहे. जर लागलं तर मी याच्यामध्ये दूध घालणार आहे. तुम्हाला जर जास्त दिवस हे रोट टिकवायचे असेल तर तुम्ही दुधाऐवजी पाणीही घालू शकता. आता इथे मी सुरुवातीला थोडंसं दूध घालत आहे. व्यवस्थित मिक्स करायचं. दूध घालताना एकदम दूध घालायचं नाही, नाहीतर जर हे मिश्रण खूप पातळ झालं तर मग जरा चपटे आपले रोट होतील. आता थोडंसं लागतं आहे दूध, त्यामुळं मी आता अजून थोडं दूध घालते. अर्धा फुलपात्रापेक्षा कमी आपल्याला दूध लागलेलं आहे आणि घालताना अगदी थोडं थोडं घालायचं. अंदाज येतो, म्हणजे एकदम जर घातलं ना तर मग पातळ होईल, मग परत तुम्हाला रवा वगैरे घालावा लागेल वरून. तर अशाच पद्धतीने एवढं दुधाचं प्रमाण बरोबर आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करूया. तुम्हाला जर याच्यात खवा वगैरे घालायचा असेल तोही घालू शकता किंवा खव्याऐवजी मिल्क पावडरसुद्धा घालू शकता. हे पाहू शकता अशा पद्धतीचा गोळा तयार करायचा आहे. दूध बरोबर झालेलं आहे. दूध नको असेल तर पाणीही घालू शकता. तर अशाच पद्धतीने किती मऊ स्मूथ झालेला आहे बघू शकता. एकसारखा करून एक अर्धा तास आपल्याला हे मिश्रण भिजत ठेवायचं आहे. अर्धा तासापेक्षा कमी नाही. अर्धा तासानंतर बघूया आपण हे कसं छान भिजलं गेलेलं आहे. हे पहा, बघू शकता रवा किती मऊसूत असा झालेला आहे. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही, बरोबर अर्धा तास. त्याच्यापेक्षा थोडा वेळ झाला तरी चालेल, पण त्याच्या अगोदर नाही काढायचं, म्हणजे रवा छान भिजला जातो. बिस्किटं खायलाही छान लागतात. तर आता हे थोडंसं एकसारखं करूयात आणि आता आपण करायला घेऊयात आपले रव्याचे रोट किंवा बिस्किट. रव्याचे बिस्किट थोडं एकसारखं करूयात आणि मग छान याचे बिस्किट करूयात. बघू शकता तुम्ही किती स्मूथ असं पीठ झालेलं आहे. छान ॲब्झॉर्व केलेलं आहे दूध. दूध घातल्यामुळं रवा छान फुगला गेलेला आहे. आता यातला एक थोडासा गोळा घेऊयात आणि याचे छान असे रोटच्या आकाराचे, बिस्किटाच्या आकाराचे शेप देऊया ह्याच्यात. तुम्हाला खूप जास्त मोठा हवा असेल तर तो द्या. मी साधारण अशा पद्धतीने देत आहे आणि खूप असे पातळ नाही करत आहे, थोडेसे हे मी जाडसर ठेवत आहे. तुम्हाला जर मोठे हवे असेल तर तुम्ही थोडंसं जास्त गोळा घ्या. तर मी अशा पद्धतीने घेतलेलं आहे, कारण नंतर ते फुगतात. आणि आता आपण याला थोडंसं गार्निशिंग करूयात. तर त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे, एका प्लेटमध्ये थोडी खसखस आणि थोडे काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहे. त्याच्यावरती असं चिकटून घ्यावं. हे बघा, अशा पद्धतीने सगळ्याच बिस्किटांना, रोटला मी असं करून घेत आहे अशा पद्धतीने. आता काय करायचं, बेक करण्यासाठी एका ताटावरती थोडं तूप लावायचं आहे. मी इथे ताट का छोटं घेतलेलं आहे, कारण
मी ज्या कढईमध्ये बेक करणार आहे त्या कढईमध्ये हे ताट बरोबर बसतं. जर तुमच्याकडे जी कढई असेल ती खूप मोठी असेल किंवा त्याच्यामध्ये जर मोठं ताट बसत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा मोठं ताट घेतलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने ही 4ही बिस्किटे मी याच्यामध्ये ठेवते आणि हे ताट व्यवस्थित परफेक्ट कढईमध्ये बसतं. कढई प्रीहीट करायला ठेवायची. अशा पद्धतीने डिस्टन्स ठेवायचा, खूप एकमेकांना चिकटवून नाही ठेवायचं, नाही तर ते काढताना तुटून शकतात. तर कढई मी गरम करायला ठेवली होती, त्याच्यामध्ये स्टँड ठेवते. त्यानंतर आता ही जी बिस्किटांची प्लेट आहे ती आपण याच्यावरती ठेवायची आहे. बघू शकता तुम्ही डिस्टन्स भरपूर ठेवलेला आहे. बिस्किट म्हणजे ज्या ते बेक होतील तेव्हा ते चिकटणार नाही किंवा काढताना तुटणार नाही. आता झाकण ठेवून बरोबर 30 मिनिटं हे बेक करायला ठेवायचं आहे. 25 ते 30 मिनिटं एवढाच वेळ, त्याच्यापेक्षा कमी नाही किंवा जास्त नाही. आता बघू शकता 25 ते 30 मिनिटं झालेलं आहेत. छान असे बिस्किटं बेक झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. आपण थोडंसं अंतर लांब लांब ठेवल्यामुळे ते एकमेकांना चिकटले नाही आणि ठेवायच्या आधी किती डिस्टन्स होता दोघांमध्ये. आता किती छान ही बिस्किट अशी फुगलेली आहेत, मस्त बेक झालेली आहेत. चेक करूयात झाली की नाही. हाताला अजिबातही चिकटत नाही, म्हणजे हे छान परफेक्ट झालेली आहेत. आता थंड झाल्यावरतीच हे काढायचं आहे. ही प्लेट मी काय करते साईडला काढून ठेवूयात आणि बाकीचे पण जे आहेत ना आपली बिस्किटं ते पण आपण करून घेऊयात. आता हे थंड करायला ही प्लेट ठेवूयात. त्याच कढईमध्ये परत दुसरी प्लेट ठेवते, तीही 25 ते 30 मिनटानंतर बेक होईल. अशा पद्धतीने आता बघू शकता ही सुद्धा प्लेट तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने सगळं बिस्किट मी करून घेत आहे. बघू शकता तुम्ही. ही पण मस्त छान बेक झालेलं आहे. खूप टेस्टी लागते, मुलांना खूप आवडते. हे पहा. आता हे आपण थंड करायला ठेवूयात. पूर्ण थंड झालेलं आहे. बघू मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान बेक झालेलं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त केलं तर ते करपट लागेल, त्यामुळे थोडं याच्यापेक्षा जास्त किंवा एवढं बेक केलं तरी चालेल. ती 25 ते 30 मिनिटात छान बेक होतात बिस्किटं. आता सगळी बिस्किट एका ताटात काढून ठेव.